काय झालं? आवडायचंय मला. Charming you, लोग बड़वाई करते हैं, तो भी क्यों फेल होते हैं? फेल कोण होतं बघ ना तुझे ना अभ्यास कर. हॅलो. त्यांचं काय झालं अरे माझ्याकडे आहे 1 वर्षाचा 2999 2 GB पर डे शॉर्ट अरे बोल रे आपला लडाख. अच्छा बाईक मी लडाखला. दादा कळालं मला लडाख अभ्यास करत होता. अभ्यास कर. टीव्ही बघत होता ना. टीव्ही बघ नाही तर आता बस. नाही दादा टीव्ही बघ नाही तर आता बस. हा बोल बघ. मला वाटतं की कृष्ण ऐकलंय अरे इथं पण एक रुद्रांश मी ऐकलंय. जाऊन दे मी फोन ठेवतो आता नंतर कर. हो. सांगू का बाबाला दादा काय बोलू सांगितलं ना यश. काय नाही अभ्यास करा पाणी घेऊन येऊ का? पाणी आणतो. काय म्हणतो? काय नाही हो बाबा अभ्यासाचं नोटीस काय फोन आला. हो हा बोलतोय. काय नाही आपला ऑफिस होतो. सध्या मुलांचं काय नाही. परीक्षा झाली 12वीची 5वीची. दोन आहे 10वी जातात. ऑफिस मध्ये काय सांगा घरी आले होय खुशी. काय तुला तुला नाही जरा वाटतं आयुष्य बघू आता 5 झाले काय करतो काय दिले लावतो. आम्हाला वाटतं ते डॉक्टर व्हा त्याचं काय खरं वाटत नाही. बस ते फिरत तिकडे गाडीवर चालतंय ठीक आहे बोल नंतर. दुसरं हो बाबा काय म्हणत होतं मग काही नाही अभ्यासाचं सांगू का काही नाही हो बाबा मी अभ्यास करतो तो तर त्याला कॉल आलता त्याचा मित्र आहे ना भावेश चोपडा. हा तो ते दोघं म्हणत होते की मुलुंडला जा कुठेतरी जायचंय बाईक बाईकवर जायचंय म्हणत होते. तुम्ही त्याला सांगलो का मी सांगितलंय मी जातो अभ्यासाला. तो आज गेलता ना. हो आयुष काय ती काय म्हणतो हे बुम काय स्पष्ट बोल स्पष्ट मला समजून असतो. मला लडाखला जायचं होतं. लडाख कसं ना बाईक नाही जायचंय. बाईकने लडाखला जायचंय काय? लडाखला बाईकनी जायचंय काय? बाईकने लडाखला जायचंय काय? बाईकने लडाखला जायचं आहे. आता तुला कॉलेजचे मित्र आहेत. तुला लडाख काय मागं वाटतं का आपल्या मित्र कोण नीट सांग. भावेश बस मोठं पण नाही का? नाही परमिशन नाही लडाखला जायचं परमिशन मिळणार नाही. सांगितलं ना एकदा पण जर सांगितलं नाही तर एकदा परमिशन नाही मिळणार. चला बरं तू काय करतो असं जे आमच्या पप्पांचं वड्याचं तेल वांगे आहेत काय आता मी बोलतोय काय नको बाबा भरपूर अभ्यास करायचा नाही.
पप्पांना मी सांगणार रे. ट्रिपला जाणार रे. पप्पांना मी सांगणार रे. की तू ट्रिपला जाणार रे. मम्मी तुझ्या कानाखाली मारणार रे. मम्मी तुझ्या कानाखाली मारणार रे. तरी पण मी सांगणार रे. ओय, اي والله ها والله عايش نعيشو فلوس عندي خوش فاصلة يا اخي تفوز والله خوش عكس يا اخي فلوس عندي خوش فاصلة يا اخي تفوز والله خوش عكس عندي لك رقصة قوية يا الحبيب क्या बोलते बच्चे लोग क्या चल रहा है आपको याद लगी मैं पानी लाता हूँ. ठीक है लेके आया क्या बोलते भावेश क्या कहेगा बैठो मैं ड्रिंक क्या बोलते क्या किया तू काय केलं पप्पा ते दादा नाही ना. दादाच्या ट्रिपला जायचं. लगा पप्पा आपने ही बोल देते हो नहीं जाओ नहीं कुछ नहीं बैठो आप मारोगे नहीं मारूंगा बैठो कहाँ जाना है लद्दाख लद्दाख को जाना है? कैसे जाने वाले हो बाइक पे कौन कौन जाने वाले हो मैं वो आयुष है और कॉलेज की दोस्त बस कोई बड़ा नहीं अपने टूर गाइडर भी उसको टूर गाइड बोलते हैं मैं क्या बोलता हूँ एक्स्ट्रा सीट है नहीं क्यों मुझे आना है ना आप नहीं पापा हम जा रहे दोस्त लोग अरे मजाक कर रहा हूँ मैं। जा सिंगल जा जी ले अपनी ठीक है मैं इंग्लिश में जा मजाक कर रहा हूँ हेलो अरे एंजॉय पप्पा तुम्ही दादाला परमिशन दिली. मिली ना द्या ना. मेरा नाम क्या है नंतर ठेवला. तू आता चिपको जा पप्पा मला पण जायचं प्लीज. काय करायचं तुला घेऊन जा तुला लोणावळा नाही आलं तुझं जा ना आपण एन्जॉय कर हेलो हेलो हाँ बोल बोल अरे तुला माहिती का माझ्या पप्पांनी मला परमिशन दिली काय म्हणतो अरे माझे पप्पा लय खडूस आहे हा माझे पप्पा लय खडूस आहे काय म्हणतो मग कसं करायचं अरे आपल्या त्या प्लॅनचं काय झालं ओळखत नाही हा घरी येणार आहे का बर ये पटकन ये. हा. काय रे दादा कोण येत आहे. भावेश येतोय कोण तो भावेश चोपडा. हा आता तू घाबरा ये काय होतं काय कसं काय आहे? काय भावेश काय. काय म्हणत होत्या रे तू अरे आपण ना तुझ्या भावाला मस्का लावू अरे घरी मस्का नाही अरे तो मस्का नाही तर चल माझ्यासोबत मी सांगतो चल चल अरे कसा आहे रुद्राज बरं आहे भावेश. अरे तुला माहिती आहे का, एवढा शहाणा पोरगा आहे ना हा 90% होत्या अय मुलं 90 नाही रे 92. तेच 92 एकच आहे तेच अरे 92 चॉकलेट आणली. अरे वा वा थँक्यू. तू गडबड हे दया. हा, काय? एक्सक्यूज मी प्लीज. हा, आता बस ना बस ना या बरं मुद्द्यावर या. बोल रे. अरे माझ्या पप्पांनी मला परमिशन दिली पण तुझे पप्पा देतच नाहीये खरं म्हणलं तर ऐकतात माझे पप्पा माझं पण मला नाही वाटत बाबा ह्याच्यासाठी माझं ऐकतील. अरे काय तर कर ट्राय करू शकतो पण एवढ्या चॉकलेट मध्ये तुम्हाला काय वाटलं मी तुमचं ऐकीन. मग काय पाहिजे मग बाबांनी फोन दिलाय ना तुला. मला आजकाल काय मिळत नाही दे ना मला. बघतोच मी तुला. हा, मस्त. अरे
आणि बाबा पॉकेट मनी पण देतात ना रे तुला 75% म्हणजे 75 नाही तर 50 तर हवीच. हा. आणि पाय दुखतायत रे, पाय दुखतायत, पाय दुखतायत. भावेश, कांदा. करतो मी विचार. अरे म्हटलं विचारतो बाबांना. हा, विचारते. आणि मध्ये मध्ये ना मला भूक लागते, आता लागली. जा दरवाजावर कुणाला बघू दे. अरे चोपडा बेटा बेटा मैं पापा को बोला हे बघा पप्पा, भावेश दादा इथे आहे. तू यहाँ पे तेरे घर पे ढूंढ रहा था, फोन भी नहीं लग रहा है. बस बढ़िया बढ़िया. दे. पाणी दिले का सांग ना. नाही नाही चल हे स्पर्श ही माझी पुस्तक. कैसे है? कैसे है? एकदम मजे में आपके से बस संगीत चलता रहता है, मेरा म्यूजिक से एकदम मजे. भावेश मिलने आया था तो बोला स्पर्श में इसके जाते नहीं, बस मिलने आया था. उधर से क्या आपको खाते रहते हैं, एंजॉय करते रहते हैं, इसका टेंशन ही नहीं है. पप्पांना सांगा नाही आयुष्याला पाठवायला. ठीक है देख. ये बोलते हैं कि बच्चों है ना मजाक ट्रिप पे चलो. अभी थोड़ा तो मुझे लगता है कि परमिशन नहीं दी. दे दीजिए ना, परमिशन नहीं दी. बच्चे बड़े हो गए हैं, बस आते हैं. टूर गाइड भी जाने वाला है, सब सेफ्टी रख सकते हैं ना. लेकिन परमिशन नहीं दे सकता. हमारा तो लीगल एक्शन विषय है. पर आपको तो पता है सेफ्टी सब रख सकता है, दे दीजिए ना परमिशन, प्लीज दे दीजिए. टुकड़ा साहब बस मेरा फाइनल डिसीजन हो चुका है. मैं इसको भेजने वाला नहीं हूँ. उसके बारे में आपको बात करना है तो आप क्या सकते हैं. सॉरी सर, आपको बुरा लगा हो कोई मेरी बात का तो उसके लिए सॉरी. बट जाने से पहले मैं आपसे पूछना चाहूंगा कि आप क्यों भेजना नहीं चाहे, कुछ तो क्रॉस होकर कारण जिस वजह से आप इतना नहीं बोल रहे, जो कि आप शेयर कर सके. ठीक है आता तो मैं आपको मी फर्स्ट इयरला असतो. आम्ही फर्स्ट इयरची BA चालू होती. माझा भाऊ 10वी पास झाला होता. सुट्ट्या होत्या. आम्ही फिरायला जायचो गाडी. त्याला गाडी चालवायला खूप आवडायची. माझ्या मागे नेहमी लागायचा तो गाडी दे गाडी दे. पण मी नाही देत. एक दिवस आम्ही असं रामराईमध्ये फिरायला गेलो, खायला गेलो, आपल्यावर खाणे. तो मागे लागला, मला गाडी चालवायची, मला गाडी दे. मी म्हटलं अरे नाही तू खूप लहान आहे, तुला मी गाडी नाही चालवू शकत. पण त्याने ऐकलंच नाही. शेवटी मी विचार केला ठीक आहे एकदा काय हरकत नाही द्यायला. मी त्याला गाडी दिली चालवायला. आम्ही घराकडे निघालो, तो व्यवस्थित चालवला. घर असं 100 मीटर बाकी होतं. पण अचानक काय झालं काय माहिती, अचानक त्याने एक्सिलेटराईज केलं. गाडी एकदम 2 फूट वर उडाली. मी मागच्या मागे पडलो. तू पुढे जाऊन तक्रार आपटा त्याचं डोकं फुटलं. मी तिथे पोहोचेपर्यंत तो रक्त मोठा झाला होता. तो कसा आहे तो गेला होता, तो गेला. त्याच्या मृत्यूला मीच जबाबदार होतो. त्याच्या मृत्यूला मीच जबाबदार होतो. तसं माझ्या भावाच्या बाबतीत झालं, तसं मुलांच्या बाबतीत होऊ नये आणि कोणाच्याही बाबतीत होऊ नये म्हणून मी त्याला पाठवलं. मला समझत है खूब वाइट कर लिया तुमसे. जो हुआ आपके साथ बहुत बुरा पता है, बट ये आप खुद पे ब्लेम ना लीजिए. मेरा ये बोलना है जो होना था वो हो चुका. भगवान ने कुछ किया अपना सोचा था उस वजह से हो. आप खुद पे ब्लेम ना लीजिए, मेरा ये कहना है. ठीक है मैं चलता हूँ. अगर आपको नहीं भेजना नो प्रॉब्लम. झूठ के लोग आप मेरे उसमें बात आई एम सॉरी. मैंने बहुत बदतमीजी से आपसे बात. नहीं दोस्ती में सब चलता है. आपका कहना जाएगा, समझ रहा हूँ. जायचं ना लद्दाखला. मग जायचं नाही. ये गाठ है माझी. काय आपको नहीं लगता भाई घूमना अच्छा है, मजा आएगा. मैं तो पहले से ही बोल रहा आम्ही हूँ लोक येणार. असं बोलू. हम आने वाले हैं. जाना है तो बोलो. कॅन्सल करायचं का नाही नाही ना. मग आम्ही लोक येणार.
झाले ना आताच करा आपण आमचं बुक कर अहो बाबा आणि आमच्या लोकांचं काय नेक्स्ट इयर येऊ नका पत्त्या- पुढच्या वर्षी नाही पुढच्या वर्षी आज म्हणजे यावर्षी कोरोना ठीक आली. आहे ठीक आहे चालतं. चला चलो या Thank you.